तेवढे तुम्हाला सुखाचे दिवस येतील, समाधानाचे दिवस येतील. आपण या बोधकथेतून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. मी एक गोष्ट सांगत असतो. एक डॉक्टर होता. दोघे सहपती पत्नी. त्यांना पिक्चर पाहायची इच्छा झाली. मग ते गेले रत्नदीप, अलंकार, कृष्णा टॉकीज इथं ते पुष्प पाहायला गेले. कोणता? पुष्पा 2. मग झालं असं की आता दोघं पती पत्नी म्हटल्यानंतर आतमध्ये गुदमरणं साहजिकच आहे. त्या डॉक्टरच्या पत्नीचं डोकं गरगरायला लागलं, डोकं दुखायला लागलं. डॉक्टरच्या पत्नीचं डोकं दुखायला लागलं. मग डॉक्टरने काय केलं? आता आपल्या बायकोचा आपल्या नवऱ्यावर विश्वास राहणारच. आणि नवरा कोण होता? डॉक्टर होता. म्हणे हे धर, मी गोळी देतो, तू गोळी खा, लवकरच तुला बरं वाटेल. तुझं गरगरणं, तुझं फिरणं, तुझं डोकं दुखणं तुला बरं वाटेल. ती म्हणे ठीक आहे द्या. म्हणे एक अट आहे म्हणे, ही गोळी नाही का, जोपर्यंत पिक्चर संपत नाही तोपर्यंत ते बंद राहू दे. हा, जोपर्यंत पिक्चर संपत नाही तोपर्यंत ही गोळी फक्त तू तोंडात ठेव, चगळत राहा. खायची, चगळायची, आपलं चावायची नाही. बघता बघता 1 तास झाला, इंटरव्हल झाली, परत झालं. मग अशा पद्धतीने संपूर्ण सेशन संपला पुष्पा. आणि बघता बघता नवरा मग तिला विचारत राहिला, तुला बरं वाटतं का? हो. आता? हो. आता? हो. अशा पद्धतीने त्या डॉक्टरच्या पत्नीच्या वेदना, डोक्याच्या वेदना कमी झाल्या, डोक्याचा ताण कमी झाला, डोकं दुखणं कमी झालं. पिक्चर संपला, दोघी थिएटरच्या बाहेर आले. का हो म्हणे, तुम्ही मला गोळी दिली पण मी चगळत राहील, तुम्ही गिळायला का नाही सांगितली, चावायला का नाही सांगितली? आता सांगतो म्हणे, ऐक. ती गोळी गिळी काय नव्हती, ती फक्त माझ्या शर्टाची गुंडी होती, दे इकडे म्हणे.